अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी घेतली शरद पवारांची भेट। पवार म्हणतात, अतुल बेनके माझ्या मित्राचा मुलगा, तर अजित पवार म्हणतात सीट धोक्यात आल्यानं भेट। अजित पवार पुण्यात घेणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीला शरद पवारांनाही निमंत्रण। शरद पवार जातात की नाही याची उत्कंठा। उद्धव ठाकरेंनी बोलावली दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। कोणत्या मुद्द्यांवरती बोलणार याची उत्कंठा। मुंबई शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे तिन्ही मार्गांवरती लोकल 10 ते 20 मिनिटं उशिरानं। ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रभरापासून सर्वदूर मुसळधार पाऊस। मीरा भाईंदर, वसई, कल्याण, नवी मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा इशारा। उपराजधानी नागपूरमध्ये सकाळी 3 तास दमदार पाऊस। महानगरपालिकेच्या कामामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी। शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे उघडले। 1,71,000 क्युसेक वेगानं होतोय पाण्याचा विसर्ग। मनोज जरांगे यांचं पुन्हा आमरण उपोषण सुरू। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह 9 मागण्यांसाठी आंदोलन। अंतरवालीला कुणीही येऊ नये असं केलं आवाहन। मनोरमा खेडकर यांची पिस्तूल आणि कार जप्त। याच पिस्तुलाचा धाक दाखवून खेडकरांनी मुळशीमधल्या शेतकऱ्यांना धमकावलेला होता। यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा। वैयक्तिक कारणांमुळे दिला राजीनामा। 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याच्या पूर्वीच दिला राजीनामा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।